नमस्कार. आज बनवूया दुधी भोपळ्यापासून कोफ्ता करी. हा दुधी भोपळा घेतलाय, बेसन पीठ घेतले, तांदळाचे पीठ घेतले, लसूण घेतलाय, आले घेतले, हळद घेतली, मीठ घेतले, धने पावडर घेतली, हिरवी मिरची, कोथिंबीर, ही काळी मिरी पूड घेतलेली आहे आणि रवा ना थोडासा भिजवून घेतलाय. 15 मिनिटांना रवा भिजवून घेतलाय. दुधी भोपळ्याचं साल काढून घ्यायचे वरचं. हा सगळ्याने असा साळून घ्यायचाय. दुधी भोपळ्याचं साल काढून झाले, आता किसून घ्यायचं. भोपळा किसून झालाय, त्याच्यामध्ये ना हळद टाकून घ्यायची. हळद ना सगळीकडे मिक्स करून घ्यायची आणि ह्या भोपळ्याला ना पाणी सुटतं. आल्याचा तुकडा टाकायचा, हिरवी मिरची टाकायची, लसूण टाकून घ्यायचंय आणि हे वाटून घ्यायचे. हे वाटून झाले, भोपळा ना असा पिळून घ्यायचाय, त्याच्यातलं सगळं पाणी काढून टाकायचं. असा सुट्टा झाला पाहिजे तो. भोपळ्यामधून ना एवढं पाणी निघलंय. हे भाजीला पण वापरू शकता तुम्ही, फेकून नका देऊ. आता याच्यात मसाले घालून घेऊ. धने पावडर घालून घ्यायची, मीठ टाकून घ्यायचे, चवीनुसार टाकायचं, काळी मिरी पूड टाकायची, तांदळाचं पीठ टाकून घ्यायचं, बेसन टाकायचे, जसं लागेल तसं टाकून घ्या, कोथिंबीर टाकायची, ही वाटून घेतलेली मिरची टाकून घ्यायची. आता हे मिक्स करून घ्यायचे सगळं. हा भिजवलेला रवा टाकून घ्यायचाय, सगळं असं मिक्स करायचं. ज्या ताटलीत तुम्हाला ना वड्या थापायच्या त्या ताटलीला तेल लावून घ्यायचं असं, म्हणजे वड्या खाली चिकटणार नाही. मिक्स करून झाले, आता ह्या ताटलीत ना मी हे थापून घेणार आहे. जास्त जाड नाही थापायचं, पातळच थापून घ्यायचं. असं एका लेवल मध्ये पसरून घ्यायचं त्याला. 15 मिनिटं झाकण ठेवून याला वाफवून घ्यायचं. वड्या पण अशा ना मस्त अशा शिजल्या. आता याला ना गॅस बंद करू, थंड झाल्या. आता आणि याला कापून घेऊ. तुम्हाला जशा बारीक मोठ्या कापायच्या तशा कापून घ्यायच्या. हे कट करून झाले आणि अशा कट करून घेतल्या. आता याला ना थोडस तेल टाकून परतून घ्यायचे. तेल टाकून घेतले मी तव्यावरती आणि ह्या वड्या आहे ना अशा ठेवून घ्यायच्या. सगळ्या बाजूने ना तेल परतून घ्यायचं त्यांना. असं उलटून घ्यायचंय. सगळ्या बाजूने ना असा कलर आला पाहिजे त्या वड्यांना, असा गोल्डन कलर आला पाहिजे. या वड्या ना खायला खूप छान लागतात. तुम्ही यांना तळू पण शकता, पण मी आता फक्त थोड्याशा तेलावर परतून घेतल्यात त्यांना. दुधी भोपळ्याच्या वड्या तयार झाल्यात आणि एकदम मस्त असा गोल्डन कलर आलाय. आता यांना ना काढून घेऊ आणि प्लेटिंग करून घेऊ. रश्श्यासाठी लागणारं साहित्य: मीडियम साईजचे कांदे घेतले, दोन टोमॅटो घेतले, खोबरं घेतले, लाल मिरची पावडर घेतली, कांदा मसाला घेतलाय, हे धने पावडर घेतलेली, कोथिंबीर घेतली, कढीपत्ता घेतलाय, आले आणि लसूण घेतलाय, हळद घेतली, मीठ घेतले, मोहरी घेतली, जिरे घेतले. आता वाटण तयार करायचे. कांदा भाजून घ्यायचा, मी अर्धाच टाकणार आहे भाजायला. त्याच्यावरती तेल टाकायचं भाजण्यासाठी. कांदा भाजून झालाय, खोबरे टाकून घ्यायचे, लसूण पण टाकून घ्यायचंय, हे सगळं भाजून घ्यायचंय. कलर चेंज होतपर्यंत भाजून घ्यायचंय. खोबऱ्याचा पण कलर चेंज झालाय. आता टोमॅटो टाकून आणि टोमॅटो सॉफ्ट होतवर ना हे असं परतून घ्यायचंय तव्यावरती. टोमॅटोचा कलर छान असला का ग्रेव्हीला कलर छान आहे. टोमॅटो एकदम मऊ झाले पाहिजे तोपर्यंत त्याला ना भाजून घ्यायचे. टोमॅटो पण सॉफ्ट झालेत. आता हे ना हे मिक्सर मधून वाटून घ्यायचे.
मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊन वाटून घ्यायचं हे. वाटून झालंय. आता फोडणीची तयारी करू. कढईमध्ये तेल टाकलंय. मोहरी टाकून घ्यायची. जिरी टाकून घ्यायची. कांदा टाकून घ्यायचाय. कढीपत्ता टाकून घ्यायचा. कांदा मसाला टाकून घेऊ. लाल मिरची पावडर टाकू. धने पावडर, हळद टाकून घ्यायची. हे सगळं मिक्स करून घ्यायचंय. हा वाटून घेतलेला मसाला टाकायचा. हा चांगलं परतून घ्यायचं त्याच्यावरती. ग्रेव्हीला ना चांगलं तेल सुटलंय. आता याच्यात ना मीठ घालून घेऊ. चवीनुसार घालायचं. हे मिक्स करायचं आणि जेवढं घट्ट पातळ लागते तेवढ्या प्रमाणात ना पाणी घालून घ्यायचे. आता कोथिंबीर टाकून घ्यायची आणि आता याला उकळी आणून घ्यायची. रश्श्याला ना मस्त उकळी आलेली आहे आणि एकदम छान असा कलर पण आलेला आहे याला. ह्या वड्या पण आपल्या तयार आहे. आता प्लेटिंग करून घेऊ. वड्या काय मी याच्यात टाकणार नाही. रस्सा टाकल्यावर त्याच्यावरती वड्या टाकून द्यायचे. याच्यामध्ये ना आता वड्या टाकून घ्यायच्या.